विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम. मित्रांनो, मागील वर्षी सेतू अभ्यासक्रम आपण चांगल्या प्रकारे आपल्या शाळेमध्ये राबविला होता. त्याच प्रकारचा याही वर्षी हा सेतू अभ्यासक्रम आपल्याला राबवायचा आहे आणि हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचा अभ्यासक्रम आहे. यांच्यामार्फत आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि हा सेतू अभ्यासक्रम करण्यापूर्वीची चाचणी म्हणजेच सेतू अभ्यासपूर्व चाचणी विषय सामान्य विज्ञान आणि वर्ग 8वीसाठी आज आपण घेणार आहोत उत्तरासहित. तर काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत पहा. तर आजचा प्रश्न पहिला बघा. पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यासाठी 5 गुण आहेत. एकूण 5 गुण, 5 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असे. तर पहिला प्रश्न आहे मॅग्नेशियमची रासायनिक संज्ञा. तर या ठिकाणी मॅग्नेशियमची रासायनिक संज्ञा आपल्याला माहिती आहे, Mg. त्यानंतर नेक्स्ट, अचूक जोडी जुळवा. गट अ मध्ये आहे अवस्राव्य ध्वनी आणि गट ब मध्ये आहे एक 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज आणि 2 20 हर्ट्जपेक्षा कमी. तर या गटामध्ये आपल्याला अ गट अवस्राव्य ध्वनी जो आहे तो आपल्याला 20 हर्ट्जपेक्षा कमी याच्याशी जोडायचा. म्हणजे अशा प्रकारे हे जोडी आपल्याला या ठिकाणी योग्य जोडी असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे गटात न बसणारा शब्द ओळखा. याच्यामध्ये उवा, गोचिड, ढेकून आणि पट्टकृमी असे 4 शब्द आहेत. यापैकी वेगळा शब्द जो आहे तो हा आहे पट्टकृमी. त्यानंतर आहे पुढील तक्ता पूर्ण करा. याच्यामध्ये इंधनाचे प्रकार दिलेले आहेत आणि इंधनाचे 3 प्रकारपैकी एक प्रकार या ठिकाणी दिलेला आहे. 2 प्रकार आपल्याला लिहायचे आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की 2 प्रकार म्हणजेच घनरूपातला प्रकार एक आणि द्रवरूपातला प्रकार एक. म्हणजेच या ठिकाणी घन इंधने आणि दुसरं द्रव इंधने. आता मित्रांनो, तुम्हाला घन इंधने कोणती ते माहिती आहेत, जसे की कोळसा, लाकूड. त्याचप्रमाणे कोळसा, लाकूड हे धन इंधने आहेत आणि द्रव इंधने याच्यामध्ये येतील पेट्रोलियम पदार्थ जसे की डिझेल, पेट्रोल, मिथेन गॅस हे झाले द्रव इंधने. आणि तिसरा जो आहे दिलेला तो आहे नैसर्गिक वायू, याच्यामध्ये गॅस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो आहे सोबतच्या आकृतीतील पानामधील शिरा विन्यासचा प्रकार ओळखा व लिहा. हे जे पान आहे हे केळीचे पान आहे. या केळीच्या पानावरच्या ज्या शिरा जे आहेत, केळीच्या पानावरील ज्या हे शिरा आहेत, शिरा विन्यास असा शब्द आहे त्याला. तर त्याचा प्रकार जो आहे तो समांतर आहे, कारण हे पॅरलल एका समांतर रेषेमध्ये आहेत, म्हणून याला समांतर शिरा विन्यास असं म्हणता येईल. समांतर शिरा विन्यास हा प्रकार आहे. चल त्या पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा बघा. आता या ठिकाणी खालील प्रश्नाची उत्तरे लिहा असं आहे. याच्यामध्ये पहिला आहे असे का घडते. पहिला प्रश्न आहे असे का घडते. त्यामध्ये दिलेलं आपल्याला आकाश निळे दिसते. आकाश निळे दिसते. कारण काय आकाश निळे दिसते मित्रांनो? कारण विकिरणांच्या या प्रकाशात सूक्ष्मकण असल्याने कमी तरंग लांबीचा निळा प्रकाश अधिक विखरतो व आपल्याला आकाश निळे दिसते. काय होते? आकाश निळे दिसते कारण विकिरणाचे जे कण आहेत प्रकाशात मिसळलेले ते अतिशय सूक्ष्म असतात आणि सूक्ष्म असल्याने कमी तरंग लांबीचा निळा प्रकाश काय होतो?
आकाशामध्ये विखुरतो, म्हणून आपल्याला आकाश निळे दिसते. काय म्हणता येईल मग आपल्याला? कमी तरंग लांबी असलेले सूक्ष्मकण काय होतात पाण्यामध्ये, आकाशामध्ये विखुरले जातात अधिक प्रमाणात, आणि त्यामुळे आपल्याला आकाश निळे दिसते. हा झाला आकाश निळे दिसण्याचे कारण. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, मानवाची द्विनाम पद्धतीतील वैज्ञानिक नाव लिहून प्रजाती व जाती ओळखा व लिहा. याच्यामध्ये आपल्याला जाती आणि प्रजाती मानवाच्या सांगता येतील. त्या म्हणजे होमोसेपियन्स ही जात आहे, जात आणि प्रजात. होमोसेपियन्स. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, उदाहरणे लिहा. रासायनिक परंतु सावकाश बदल कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, रासायनिक बदल जो आहे तो सावकाश पद्धतीने होतो. कशामध्ये? लोखंडाची गंजणे. लोखंड जे आहे ते गंजते, आणि या गंज लागण्याला बराच कालावधी लागतो, म्हणून ही सावकाश अशी रासायनिक अभिक्रिया आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न बघा, भौतिक परंतु परिवर्तनीय बदल. आणि याचं उदाहरण आपल्याला देता येईल विरघळणे. विरघळणे ही जी क्रिया आहे ही भौतिक बदलाची क्रिया आहे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो आहे, कंसात दिलेल्या पदार्थाचे नैसर्गिक व रासायनिक परिरक्षक गटात वर्गीकरण करा. याच्यामध्ये पदार्थ खाली दिलेले आहेत, सायट्रिक आम्ल, मीठ, तेल, व्हिनेगर, सोडियम बेन्झोएट आणि साखर. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, नैसर्गिक आणि रासायनिक असे परिरक्षक जे आहेत ते कोणते आहेत? नैसर्गिक परिरक्षक आणि रासायनिक परिरक्षक. आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपण पाहणार आहोत नैसर्गिक परिरक्षक. याच्यामध्ये आहे मीठ, साखर आणि तेल. यांना म्हणतात नैसर्गिक परिरक्षक. आणि उर्वरित जे आहेत आता सायट्रिक आम्ल, व्हिनेगर, सोडियम बेन्झोएट हे झाले रासायनिक परिरक्षक. तर अशा प्रकारे आपल्याला या परिरक्षकांचे 2 गटामध्ये वर्गीकरण करता येईल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, ही जी आकृती आहे दिलेली ती आहे वनस्पती पेशीची, ॲनिमल सेल. तर या आकृतीतील दर्शविलेल्या भागांची नावे ओळखून त्यांची कार्य लिहायची आपल्याला. पहिला भाग जो आहे ए, तो आहे केंद्रक. ए जे आहे ते केंद्रक आहे. एला आपण काय म्हणूया? ए हा केंद्रक आहे. आणि केंद्रकाचे कार्य पाहू आता. चयापचयाची जी क्रिया आहे, चयापचय, या क्रियेवर नियंत्रण ठेवणे आणि जनुकाद्वारे अनुवंशीय जे गुण आहेत ते संक्रमित करणे, हे केंद्रकाचं कार्य आहे. पहिलं कार्य काय आहे? चयापचयावर नियंत्रण ठेवणे. आणि दुसरं आहे 2 नंबर जे आहे ते आहे अनुवंशीय गुण संक्रमित करणे जनुकाद्वारे. तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित, याच्यावर काही असं आपल्याला व्यवस्थित लिहिता येणार नाही. तुम्हाला फक्त एक हिंट म्हणून सांगतो मित्रांनो. जनुकाद्वारे
अनुवंशीय गुण जे आहेत ते पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर करणे, संक्रमित करणे. अनुवंशीय गुण संक्रमित करणे. हे झालं केंद्रकाचं कार्य. आणि दुसरं जे आहे या आकृतीमध्ये दिलेलं आहे बी. आता या बीचं नाव आपल्याला काय माहीत आहे? बीला म्हणतात आंतरद्रव्य जलिका. बीला काय म्हणतात मित्रांनो? आंतरद्रव्य जलिका. आंतरद्रव्य जलिका. आता या आंतरद्रव्य जलिकेचं कार्य काय असते मित्रांनो? आंतरद्रव्य जलिका जी आहे ती काय कार्य करत असते? याला एंडोप्लास्मिक रेटिक्युलम असे म्हणतात. हिचं कार्य असते प्रथिनांचे वहन करणे आणि विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर फेकणे किंवा टाकणे. आंतरद्रव्य जलिकेचे कार्य कोणते म्हटलं तर काय सांगायचं? आंतरद्रव्य जलिकेचे कार्य आहे एक, प्रथिनांचे वहन, प्रथिने जे आहेत त्यांचं वहन करणे, प्रथिनांचे वहन, आणि 2 नंबर दुसरा आहे विषारी पदार्थ. विषारी पदार्थ आपण खाण्यामध्ये जे काही विषारी पदार्थ येतात ते शरीराच्या बाहेर टाकणे. विषारी पदार्थ बाहेर टाकणे. हे कार्य कोणाचं म्हटलं? आंतरद्रव्य जलिकेचं. त्यानंतर तिसरं जे आहे ते सी. सीचं प्लेसमेंट म्हणजे सी ही जागा आहे गाल्गी संकुल यांची. सी गाल्गी, एक मिनिट, सीला म्हणतात गाल्गी संकुल. आता या गाल्गी संकुलाचं कार्य बघूया मित्रांनो आपण. गाल्गी संकुल काय करत असतात? गाल्गी संकुलाचं कार्य असते रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती करणे. रिक्तिका व स्त्रावी पिटिका ज्या असतात त्यांची निर्मिती करण्याचं कार्य या गाल्गी संकुलाकडून होत असतं. तर अशा प्रकारे या डायग्राममध्ये किंवा या आकृतीमध्ये असणारे जे काही नामनिर्देशित ABC हे भाग दाखविले होते त्या भागाचे आपण नामकरण म्हणजे त्यांचे नाव काय आहेत आणि त्यांचे कार्य काय आहेत हे बघितलं. परत एकदा आपण बघूया. ए हा केंद्रक आहे, बी हा आंतरद्रव्य जलिका आहे आणि सी हा गाल्गी काय आहे, गाल्गी संकुल म्हणूया आपण, गाल्गी संकुल सीचं नाव. तर यापैकी केंद्रकाचं कार्य आहे चयापचय क्रियेवर नियंत्रण आणि जनुकाद्वारे अनुवंशीय जे गुण असतात ते संक्रमित करणे. दुसरा आहे बीला आपण आंतरद्रव्य जलिका म्हटलेलं आहे आणि या आंतरद्रव्य जलिकेचे कार्य आहे प्रथिनांचे वहन करणे तसेच विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे. आणि तिसरा आहे सी आणि सीला म्हणतो आपण गाल्गी संकुल आणि या गाल्गी संकुलाचं कार्य आहे रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती करणे. चला तर मग आता यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा, हवाबंद डब्यामधील किंवा पिशव्यांमधील पदार्थ विकत घेताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल व का? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं देता येईल मित्रांनो की हवाबंद डब्यामध्ये किंवा पिशव्यांमधील पदार्थ विकत घेताना आपल्याला एक काळजी घ्यावी लागेल आणि ती म्हणजे त्या पदार्थाची निर्मिती दिनांक किती आहे, ज्याला आपण मॅन्युफॅक्चर डेट असं म्हणतो, ते तपासून बघावं लागेल. त्याच्यामध्ये ते लिहिलेलं असतेच. आणि त्यानंतरची दुसरी जी खात्री आहे ती आपल्याला करावी लागेल की त्याची एक्सपायर डेट काय आहे, तो जो पदार्थ बनलेला आहे त्याची एक्सपायर डेट किती आहे, एक्सपायरी डेट त्याच्यावर लिहून असते. हे सर्व बघावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतरच ती खरेदी करावी लागेल. कारण काय? कारण की असे पदार्थ आपण एकतर खाऊच नाही किंवा खाल्ले तरी त्याची अशी तारीख वगैरे तपासून खावी. आणि एक्सपायर डेट गेलेली असलेले पदार्थ जर आपण खाल्ले तर आपल्याला त्याची विषबाधा होऊ शकते किंवा त्याचे अपाय आपल्या शरीरावर होतात. अशा प्रकारे
हे आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पुढील तक्ता पूर्ण करा. पहिल्या तक्त्यामध्ये दिलेला आहे संयुग, दुसऱ्यामध्ये समाविष्ट घटक, त्या संयुगामध्ये असलेले समाविष्ट असलेले घटक मूलद्रव्य, आणि 3 आहे मूलद्रव्याची संज्ञा आणि अणूंची संख्या, आणि 4 आहे रेणुसूत्र. तर असं हे कॉलम आहे. त्यामध्ये पहिला जो आहे रकाना तो पाहूया. संयुग. आता CH4 या संयुगाला नाव काय, याचं संयुगाचं नाव काय आहे असं विचारलेलं आहे या ठिकाणी. तर CH4 म्हणजेच काय, मिथेन. त्याला आपल्याला मिथेन असं म्हणता येईल मित्रांनो, मिथेन. आणि याच्यामध्ये समाविष्ट घटक कोणते आहे, CH4 म्हणजेच C म्हणजे कार्बन आणि H म्हणजे हायड्रोजन. हे तर या ठिकाणी दिलेलं आहेच आपल्याला. कार्बन आणि हायड्रोजन हे समाविष्ट घटक मूलद्रव्ये आहेत. कशामध्ये, मिथेन या संयुगामध्ये. त्याचे रेणुसूत्र किती आहे, काय आहे, CH4 आहे. आणि याच्यामध्ये आता मूलद्रव्यांची संख्या व अणूंची संख्या. मूलद्रव्य कोणते कोणते आहेत, C म्हणजेच कार्बन किती आहे, C आहे 1, Cचा 1 आहे. आणि H किती आहेत, हायड्रोजनचे 4 अणू आहेत. कार्बनचा 1 अणू आणि हायड्रोजनचे 4 अणू असे मिळून संयुग तयार झालं. त्याला आपण मिथेन हे नाव दिलं, मिथेन. आणि त्यामध्ये समाविष्ट घटक आहेत कार्बन आणि हायड्रोजन, आणि त्याचं रेणुसूत्र आहे CH4. अशा प्रकारे हे पहिला रकाना आपण कंप्लीट केला. त्यानंतर आहे दुसरा रकाना. याच्यामध्ये आपल्याला सोडियम कार्बोनेटचा संयुग दिलेला आहे. तर या सोडियम कार्बोनेटची जी काय म्हणता येईल आपल्याला, त्याला सोडियम कार्बोनेट जे संयुग आहे त्या संयुगामध्ये कोणते घटक आहेत ते आपल्याला सांगावं लागेल या ठिकाणी. तर पहिला आहे तो सोडियम. पहिला घटक जो आहे तो आहे सोडियम. त्यानंतरचा घटक आहे कार्बन. सोडियम, त्यानंतरचा घटक आहे कार्बन, आणि ऑक्सिजन हे दिलेलं आहे या ठिकाणी. सोडियम, ऑक्सिजन आणि कार्बन असे 3 घटक याच्यामध्ये समाविष्ट आहेत मित्रांनो. कशामध्ये, सोडियम कार्बोनेटमध्ये. सोडियम कार्बोनेट म्हणजेच काय, धुण्याचा सोडा. त्याला आपण धुण्याचा सोडा असं म्हणू शकतो. त्यानंतर मूलद्रव्यांची संज्ञा आणि अणूंची संख्या. आता याच्यामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे या ठिकाणी. Na2 म्हणजे सोडियमचे 2 अणू आहेत. C1 म्हणजे कार्बनचा 1 आणि ऑक्सिजनचे 3 O3. अशा प्रकारे आपल्याला याचं रेणुसूत्र लिहिता येईल मित्रांनो. काय लिहिता येईल मग रेणुसूत्र, सोडियम कार्बोनेटचं रेणुसूत्र लिहिता येईल Na2CO3. Na2 आणि CO3. अशा प्रकारे हे आपण दुसरा रकाना पूर्ण केला. सोडियम कार्बोनेट, त्याचं नाव आहे सोडियम. कार्बोनेट म्हणजे संयुगाचं नाव. आणि समाविष्ट घटक मूलद्रव्ये आहेत सोडियम, कार्बन आणि ऑक्सिजन. आणि मूलद्रव्यांची संज्ञा आणि अणूंची संख्या आहे Na2 म्हणजेच सोडियमचे 2 अणू, कार्बनचा 1 अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू. आणि त्याचे रेणुसूत्र आहे Na2CO3. अशा प्रकारे हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केला. त्याच्यानंतर बघा, एका विद्यार्थ्याने एका बेंचवर 36 न्यूटन इतके बल लावले असता त्या बेंचचे 4 मीटर इतके विस्थापन झाले. तो बेंच किती सरकला पुढे, 4 मीटर पुढे सरकला, म्हणजे विस्थापित झाला. तर त्या विद्यार्थ्याने किती कार्य केले. विद्यार्थ्याने केलेल्या कार्य काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागेल. ते सूत्र आहे W म्हणजेच वर्क बरोबर F × S. F × S. या ठिकाणी F हे बल आहे आणि S हे विस्थापन आहे. तर ते किमती आपल्याला दिलेल्या आहेच. बल आहे 36 न्यूटन आणि विस्थापन आहे 4 मीटर. तर ते या ठिकाणी लिहून टाकू आपण. आता याचा गुणाकार करावा लागेल. तर तो गुणाकार येतो 144 आणि एकक आहे जूल. तर अशा प्रकारे एका विद्यार्थ्याने जर एका बेंचवर 36 न्यूटन इतके बल लावले असेल आणि तो बेंच 4 मीटर इतका पुढे विस्थापित झाला असेल, तर त्या विद्यार्थ्याने केलेले कार्य हे 144 जूल आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा विज्ञान सेतू चाचणी इयत्ता 8वीसाठी घेतलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि हे सर्व चाचणी तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा. उत्तरासहित आपण या ठिकाणी घेतलेली आहे. जेव्हा तुम्हाला तुमचे शिक्षक वर्गामध्ये आणायला सांगतील शाळेमध्ये, तेव्हा शाळेत घेऊन यायचं. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीसह. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ. भेटूया पुढच्या सत्रात. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.